ठाणे आणि शिवसेना हे समीकरण आता महाराष्ट्रासाठी नवं नाही, परंतु राज्यात बदलत्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात सारं काही अलबेल आहे असंही म्हणता येणार नाही। सगळे नेते कार्यकर्ते आता चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत। अशातच ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने नवी रणनीती आखली आहे। ती काय आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेतून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतून विद्यमान खासदार राजन विचारे यांना तिकीट दिलं आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान 20 मेला होणार आहे। त्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जातोय। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेतून नवी रणनीती आखण्यात आली आहे। ती अशी की नवी मुंबई विमानतळाला दिनकर बाळू पाटील म्हणजेच दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रलंबित प्रस्ताव, याच भागातील प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्यासाठी निर्माण झालेली अडसर आणि भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा खासदार होण्याचं स्वप्न पाहणारे माजी खासदार संजीव नाईक यांची उमेदवारी डावलली गेल्याने आगरी कोळी प्रकल्पग्रस्त समाजात असलेली नाराजी, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेने ठाण्यात या समाजाच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे। नवी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात विद्यमान खासदार विचारे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न हाती घेतला। याशिवाय आगरी समाजाचे पदाधिकारी MK मडवी यांच्या अटकेचा मुद्दाही स्वतः उद्धव ठाकरे आणि विचारे या दोघांनीही या मेळाव्यात तापवण्याचा प्रयत्न केला होता। मीरा भाईंदरमधील कोळी समाजाचे प्रश्न, ठाणे बाळकुम भागातील आगरी समाजाला डावलण्यासाठी देवराम भोईर आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्यावर झालेल्या कथित राजकीय अन्यायाच्या चर्चाही ठाकरे सेनेकडून घडवल्या जात आहेत। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। या मतदारसंघात 2 लाखांहून अधिक आगरी कोळी समाजातील मतदार आहेत। याचा फायदा पक्षाला होण्याकरता काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या जात असल्याची माहिती आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदल होत असला तरी या भागात असलेल्या आगरी कोळी समाजाचे मतदान नेहमी वैशिष्ट्यपूर्ण राहिले। ठाण्यातील बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, वाघबिल, ओवळा, कासार वडवली याशिवाय मीरा भाईंदर भागातील उत्तन तसेच आसपासच्या परिसरातील अजूनही मोठ्या प्रमाणावर आगरी कोळी समाजाची वस्ती आहे। विशेष म्हणजे उत्तन भागात एक मोठा समाज मासेमारीवर अवलंबून आहे। या भागात जेट्टी उभारणे, मासेमारीसाठी पेट्रोल दिवे उभे करून देणं अशी काही कामं खासदार विचारे यांनी गेल्या 10 वर्षात केली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना फायदा होईल का असा प्रश्न आहे। ठाण्यात नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा का प्रभावी आहे तेही पाहूयात। मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असताना 2 दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांनी विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता। त्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला आणि दिल्लीत मंजुरीसाठी पाठवला। तेव्हापासून आजतागायत हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेतच आहे। नेमका हाच मुद्दा हेरत विचारे यांनी नवी मुंबईतील सभेत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। भाजपचे संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली नसल्याने आगरी समाजाचा एकही मोठा नेता निवडणूक रिंगणात नाही। त्यामुळे उद्धव सेनेकडून या मतांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली नसल्याने आगरी कोळी मतं कोणाकडे वळतात याविषयी कमालीची उत्सुकता असून याच मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय का? याविषयी तुमचं मत काय ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।